अजय गुरोडा पहिले षटक घेऊन आलेले ते गुरोडा किंग 11 संघाकडून अजय गुरोडा. बघूया पहिल्या चेंडू आणि स्ट्राइकवर गणपत. लेट्स प्ले. पहिला चेंडू इथे निर्धाव चेंडू फेकण्यात यश आलेले आहे अजय गुरोडा यांना. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी बघायला भेटते. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक संघाने चांगलीशी कामगिरी केलेली आहे आणि पुन्हा जोरदार मारण्याच्या नादात पुन्हा एकदा बीट. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी इथे गुरोडा 11 संघाकडून बघायला भेटते. आणि मला वाटतं षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा गणपत. आणि इथे बॅटची कडा घेतलेली परंतु एक धाव पूर्ण. एकच धावेवर समाधान मानावं लागेल इथे गुरोडा 11 संघाला. आता मात्र स्ट्राइक ऑन द हितेश. अजय यांचा पुढचा चेंडू हितेश यांना उंचावरून मारलेला चेंडू. बघूया इथे 6 धावा अर्जित केलेल्या आहेत हितेश हाडळ यांच्या बॅट मधून निघालेला षटकार. डीजे थँक्यू. हितेश चांगलीशी फटकेबाजी करताना. आणि इथे निर्धाव चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे. आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा हितेश. पुन्हा उंचावरून मारलेला चेंडू इथे जिथे जेल ड्रॉ झालेले आहे. 2 धाव पण जेल मात्र इथे ड्रॉ झालेले आहे. धावसंख्या झालेली आहे ते 9. एक षटक समाप्तीनंतर आसरीगड या संघाची धावसंख्या झालेली ती 9. गेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ऋतिक शेळके. आणि एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 9 वरती. आणि दुसरे षटक घेऊन आले ते विजय. आता मात्र पुन्हा एकदा गणपत. पॉवर प्ले फक्त एकच ओव्हरचा. आणि गेल्या मॅच मध्ये आपल्याला मॅन ऑफ द मॅच मिळालेला आहे ऋतिक शेळकेच्या रूपात. बघूया विजय दुसरे षटक घेऊन आलेले आहेत ते गुरोडा 11 संघाकडून. अजूनपर्यंत बिरसा ब्रिगेड संघाची चांगलीशी धावसंख्या म्हणायला लागेल. एकही गडी गमावलेला नाही. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक द्यायचे आहे चंदू गुरोडा यांच्याकडून. ते मॅन ऑफ द मॅच आवड देताना इथे मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड ऋतिक यांच्या ताब्यात दिलेला आहे. एकच धावेवर समाधान मानावे लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 11. 2 चेंडू टाकून झालेले आहेत विजय यांचे अजूनपर्यंत. सिंगल
वाईट चेंडू घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त अशी धाव भेटेल. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 12 वर. चांगलीपर्यंत अजूनपर्यंत चांगलीशी गोलंदाजी करत आहे, परंतु लाईन अँड लेंथ थोडीशी मिस्टेक. बघूया पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या नादात इथे पूर्णपणे बीट झालेला आहे बॅट्समन गणपत. निर्धाव चेंडू. विजय यांच्या पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु इथे एकच धावेवर समाधान मानावं लागेल गणपती यांना. पुन्हा एकदा पुढचे चेंडू. अजूनपर्यंत चांगलेसे क्षेत्ररक्षण आणि फिल्डिंग मानावी लागेल. पुन्हा एकदा लेगच्या सिटीने मारलेला, पण इथे पूर्णपणे झटका बसलेला आहे हितेश यांच्या रूपात. अतिशय सुरेख जेल पकडलेले आहे तिथे. मोठा झटका बसलेला आहे आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आहे तिथे लहानू बसवत मॅन फ्रॉम खडकोना. अजूनपर्यंत धावसंख्या झालेली आहे ते 13. दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक. बघूया लहानू यांना पहिला चेंडू विजय यांचा आणि स्टेटच्या दिशेने मारले चेंडू. इथे अतिशय सुरेख अशी जेल पकडलेली आहे अजय यांनी आणि पुन्हा एकदा झटका बसलेला आहे लहानू यांच्या रूपात. फटका मात्र चांगला होता, परंतु तितकीच सुरेख जेल पकडलेले आहे इथे अजय यांनी. आणि लहानू यांचं काही खातं ओपन झालेलं नाही आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा कैलास हडळ खडकोना संघाकडून. अजूनपर्यंत क्रिसवर गणपत आणि कैलास खडकोना संघाकडून. बघूया पुढचा चेंडू. इथे क्षेत्ररक्षण चेंज करताना बॉलर बॅटची कडा घेतलेली. एक धाव पूर्ण आणि एकच धावेवर समाधान मानावे लागेल. धावसंख्या झालेली ती 13. एक धाव होता 14. उंचावर मारलेला शॉट. बघूया इथे एक धाव पूर्ण आणि दुसरी धावेच्या प्रयत्नात आणि इथे दुसरी धाव सुद्धा पूर्ण. कैलास यांचं खातं 2च्या धावेने ओपन होत आहे. बघूया षटकातील काही चेंडू अजूनपर्यंत शिल्लक. दोन धावेनंतर पुढचा चेंडू. जोरदार मारण्याच्या नादात पुन्हा बीट आणि निर्धाव चेंडू. जोरदार मारण्याच्या नादात तिथे बॅटची कडा. एकच धाव. एक धाव समाधान मानावे लागेल. धावसंख्या झाली ती 17. अजूनपर्यंत आशेरीगड या संघाची चांगलीशी फिल्डिंग आणि बॉलिंग मानावी लागेल. इथे गुरोडा 11 संघाकडून आणि बीट करण्याच्या नादात तिथे पूर्णपणे बीट. मला वाटतं इथे शेवटचा चेंडू असावा.
बघूया पुन्हा एकदा गणपत. पाहिजे तेवढी चांगली बॅटिंग झालेली नाही. इथे चांगलीशी क्षेत्ररक्षण वसंत यांच्याकडून बघायला भेटले, परंतु एक धाव काय रोखू शकले नाही. धावसंख्या झालेली ते 18. तीन षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ते 18. अजूनपर्यंत चांगलेसे क्षेत्ररक्षण मानावे लागेल गुरोडा 11 संघाकडून. आणि पुढचे षटक घेऊन आलेले आहेत ते रोहित डवला, मॅन फ्रॉम गेटीचा पाडा. बघूया रोहित यांचा पहिला चेंडू आणि मारा करणार गणपत. पहिल्या चेंडूवर जोरदार मारण्याच्या नादात इथे पूर्णपणे बीट. गणपत यांना काही अजूनपर्यंत चेंडूचा अंदाज आलेला नाही. पहिला चेंडू निर्धाव चेंडू रोहित यांचा. आणि बघूया दुसरा चेंडू. बघूया पुन्हा एकदा रोहित पुन्हा जोरदार मारण्याच्या नादात, पण इथे मात्र पंचांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे. एक अतिरिक्तशी धाव भेटेल. अजूनपर्यंत चांगलीशी गोलंदाजी मानावी लागेल रोहित यांची, तितकीच चांगली फलंदाजी सुद्धा. थोडस टायमिंग आणि फुलटॉस चेंडू. इथे 4 धावा अर्जित केलेल्या आहेत गणपती यांनी. 4 धावेने भर धाव संख्या झालेली आहे ती 23. षटकात चौथे षटक चालू आणि धाव संख्या झालेली ती 23. सॉरी. रोहित यांच्या पुढचा चेंडू पुन्हा जोरदार मारण्याच्या नादात इथे पूर्णपणे बीट गणपत. पहिल्या चेंडू डॉट, दुसरा वाईट आणि तिसरा 4 आणि पुन्हा एकदा डॉट. चांगलीशी इथे गोलंदाजी मानावी लागेल रोहित डवला यांची. अजूनपर्यंत काही चेंडू शिल्लक आणि जोरदार मारण्याच्या नादात एक धाव पूर्ण, दुसरी धावच्या पर्यंत, परंतु एकच धावावर समाधान मानावं लागेल. चांगले क्षेत्ररक्षण इथे गुरोडा 11 संघाकडून बघायला भेटते. आणि पुन्हा एकदा रोहित. आता मात्र कैलास जोरदार फटका मारलेला, परंतु तितकंच चांगलं अक्षय यांचे क्षेत्ररक्षण. एकच धावावर समाधान मानावं लागेल. षटकातला शेवटचा चेंडू आता गणपत. वाईट चेंडू घोषित केलेला आहे. एक अतिरिक्तची धाव. अजूनपर्यंत चांगले इथे क्षेत्ररक्षण बघायला भेटते गुरोडा 11 संघ. आज परंतु आशेरीगड या संघ थोडा रन स्कोर मध्ये कमी आणि बॅटची कडा घेतलेली आहे. इथे एक धाव पूर्ण, दुसरी धावेच्या प्रयत्नात आणि इथे दुसरी धाव घेताना गडी बाद. एक धाव आणि विकेट. खूप मोठा झटका आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी रोशन डवला. चार षटक समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ते
27. भाई कडू. षटकातील शेवटच्या ह्या इनिंग मध्ये शेवटच्या षटक आणि उंचावर मारल्या चेंडू. इथे जेल बाद होण्याची शक्यता. इथे जेल ड्रॉ. रोहित एकच धाव. भाईदास कडू. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर 1 धाव आणि दुसऱ्या चेंडूवर 6 धावा आणि तिसरा चेंडू बघूया आणि पुन्हा एकदा जोरदार मारला फटका, परंतु इथे एकच धावावर समाधान मानावा लागेल. धावसंख्या झाली ती 35. अजूनपर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत. शेवटचे 3 चेंडू. पुन्हा उंचावर मारले चेंडू बघूया इथे आणि इथे जेल ड्रॉ. विजय यांच्या हातमधून जेल ड्रॉ. पंच 3 धावा. ते पंचांनी घोषित केले 3 धावा पूर्ण. आणि धावसंख्या झालेली आहे ती 38. 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि पंचांनी वाईट चेंडू घोषित केला आहे. एक अतिरिक्त अशी धाव भेटेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. भाईदास कडू. आणि स्टेटच्या दिशेने मारलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरी धावच्या पर्यंत, परंतु इथे रन आउट. कैलास हाडळ यांची विकेट गमावी लागलेली आहे आसेरी गड या संघाला आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी अमोल धावसंख्या झाली ती 40. आणि शेवटचे चेंडू बघूया लेग साइडच्या दिशेने मारलेला, परंतु 4 धावा. दोन धावा. धावसंख्या झालेली ती 43. धावसंख्या झाली ती 42. टार्गेट ठेवलेलं आहे इथे 43 धावांचं. बघूया
हो थँक्स डीजे. जरा घाई करायची आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आशिरेगड वॉरियर्स आणि तसेच मी बॅट्समनला आमंत्रित करतो पिचवर या लवकरात लवकर. राजेश आणि विजय सावर यांची जोडी मैदानात. पहिले षटक पॉवर प्लेचे षटक हाताळताना लहानू बसवत आशिरीगड वॉरियर्स संघाकडनं. लहानू बसवत लहानू बस मॅन ऑन स्ट्राइक राजेश गुरोडा बिलॉंग्स फ्रॉम सनवारपाडा and non strike Vijay Savar, he belongs from Sanwarpada. बघूया पहिले षटक हाताळताना लहानू बसवत राजेश गुरोडा यांच्याकरिता पहिला चेंडू. पंच सामना सुरू करायचा आहे. षटकातला पहिला चेंडू मारा करतात राजेश आणि निर्धाव असा चेंडू. बघूया दुसरा चेंडू हातात ते लहानू मारा करणार आहेत राजेश आणि अपील केलेली होती परंतु फेटाळून लावले ऋतिक शेलके यांनी. निर्धावसा चेंडू. दरम्यान षटकातला पुढचा चेंडू राजेश यांच्याकरिता. बघूया आणि जोरदार फटका मारला लेग साईडच्या दिशेने उंचावरून. बघूया झेल होतं की काय आणि झेल मिस झालेला आहे. तथागत एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी येत आहेत. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 2 धावेने गुरोडा किंग्स 11चं खातं खोललेलं आहे. तीन चेंडूमध्ये 2 धावा गुरोडा किंग्स 11 संघाच्या. बघूया षटकातला पुढचा चेंडू राजेश यांच्याकरिता आणि पुन्हा जोरदार फटका मारला. बघूया खणखणीत षटकार. धावसंख्येत 6 ने भर पडते. धावसंख्या झाली ती 8 धावा. 8 रन्स ऑन द बोर्ड. राजेश गुरोडा यांनी अजून एक षटकार मारल्यास चंदू गुरोडा यांच्याकडनं 200 रुपयाचे पारितोषिक. दरम्यान पुढचा चेंडू हाताळताना लहानू बसवत मारा करण्यात राजेश आणि जोरदार मारण्याच्या प्रयत्नात कट आणि झेल मिस झालेल्या किपरकडनं हितेश हाडल यांच्याकडनं. दरम्यान 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावेत 1 संख्येने धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या झाली ती 9 धावा. खूपच चांगली बॅटिंग करत आहेत राजेश आणि विजय यांची जोडी मैदानात. पहिल्या षटकातला मला वाटतं शेवटचा चेंडू असावा. मारा करण्यात ते आता विजय सावर बिलॉंग्स फ्रॉम सनवारपाडा.
आणि क्लीन बॉल दांडी गोलला विजय सावर. पहिला चेंडू दांडी गोल. परतावा लागेल तर पूर्ण जाईल. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 9 धावा. एक गडी गमावलेला आहे गुराडा किंग्स 11 संघाने. त्याची जागा घेण्यासाठी ते अजय गुरोडा मॅन फ्रॉम सनवारपाडा. दुसरं षटक हाताळण्यासाठी हे येत आहेत आसेरी गट संघाकडनं गणपत बसवत. दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू मारा करण्यात राजेश आणि जोरदार अपील केलेले आहे. पंचांनी आऊटचा इशारा केला आहे. LBW राजेश गुराड यांना गडी गमावा लागतोय. किंग्स 11 संघाचा दुसरा गडी बाद. राजेश यांची जागा भरण्यासाठी येत आहेत ते वसंत गुरोडा मॅन्स फ्रॉम सनवारपाडा. षटकातला पुढचा चेंडू आणि यॉर्कर लाईन खणून काढलेला आहे चेंडू. निर्धाव. दरम्यान षटकातला पुढचा चेंडू मारा करणं वसंत गुरोडा आणि लोफुलटो स्टेटच्या दिशेने ड्राईव्ह केला आहे. बघूया एक धाव पूर्ण. तितकीच चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. एकच धावावर समाधान मानावं लागेल वसंत गुरोडा यांना. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या झालेली ती 10. 3 गडीच्या मोबदल्यात 2 गडी. पुन्हा निर्धाव चेंडू. खूपच सुरेख अशी गोलंदाजी करतायत गणपत बसवत. आणि खूपच सुरेख लेग साईडच्या दिशेने फटका मारला. बघूया 4 धावा. खणखणीचा चौकार अजय गुरोडा यांच्या बॅटमधून. धावसंख्या 4 ने भर पडते. धावसंख्या झाली ती 14. गुरोडा किंग्स 11 संघाची. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू मारा करतात अजय. लॉफुलटो चेंडू कट केला ऑफसाईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल अजय गुरोडा यांना. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 15 धावा गुरोडा किंग्स 11 संघाची. तिसरं षटक हाताळतायत तर लहानू बसवत अजय गुरोडा यांच्यासाठी.
आणि खूपच चोरेक फटका मारलेला आहे बघूया. तितकी चांगली फिल्डिंग गणपत बसवून यांच्याकडनं एकच धावेवर समाधान मानावं लागेल अजय यांना. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्या झालेली ती 16 धावा. 17 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे की गुरुडा किंग्स 11 संघाला विजयासाठी. दरम्यान पुढचा चेंडू लहानू बसव त्यांच्याकडनं आणि निर्धावाचा चेंडू वसंत गुराड्यांना बीट केलेला आहे. तिसऱ्या षटकातला तिसरा चेंडू हाताळला लहानू बसवत. फुल टॉस आणि षटकार. खणखणीत असा षटकार. धावसंख्येत 6 भर पडलेल्या. धावसंख्या झालेली ती 22 धावा. दरम्यान पुढचा चेंडू आणि पुन्हा निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक केलेला लहानू बसवत यांनी. षटकातला पुढचा चेंडू पुन्हा निर्धाव चेंडू. तेरा चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. तिसऱ्या षटकातला मला वाटतं शेवटचा चेंडू असावा. लहानू बसवत हाताळतात तिसरं षटक आणि मारा करण्यात ते वसंत गुरोडा आणि दांडी गोल. गुरोडा किंग्स 11 संघाचा गडी बाद होतोय वसंत गुरोडाच्या रूपात. वसंत याची जागा घेण्यासाठी रोहित डवला मॅन फ्रॉम गेटीचा पाडा. चौथं षटक हाताळतात ते अमोल मोर. चौथ्या षटकातला पहिला चेंडू मारा करण्यात अजय आणि फुलटॉस चेंडू. मला वाटतं झेल होतं की काय आणि झेल मिस झालेला आहे हिरा बसवत यांच्याकडनं. कॅच पकडो मॅच पकडो असं काम झालेलं आहे इकडे बघूया. दरम्यान पुढचा चेंडू दरम्यान चौथ्या षटकातला पुढचा चेंडू मारा करण्यात अजय आणि खूपच चोरेक फटका मारलेला आहे लेग साईडच्या दिशेने. खणखणीत षटकार. धावसंख्येत 6 भर पडते. 9 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात आणि चांगला डाई मारलेली होती परंतु कॅच काय टिपता आला नाही. व्हेरी नाईस एफर्ट फ्रॉम लहानू बसवत. दरम्यान पुढचा चेंडू हाताळतायत ते अमोल मोर. चौथ्या षटकातला पुढचा चेंडू मारा करण्यात रोहित. प्लेस केलेला आहे अपसाईडच्या दिशेने. सिंगल. धावसंख्या झाली ती 32 धावा.
शेवटचा चेंडू अजय यांच्यासाठी आणि पुन्हा खूपच सुरेख फटका मारलेला आहे लेग साईडच्या दिशेने षटकार. अजय यांच्यासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे चंदू गुरोडा यांच्याकडनं. सहा चेंडू मध्ये 5 धावांची गरज. पाचवा षटक म्हणजे शेवटचं षटक हाताळताना चौथं षटक 5वं षटक हाताळताना रोशन डवला. उराडे वॉरियर्स व रुद्र किंग दोन्ही संघाचे कप्तान यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे आहे टॉस विन साठी. एक धाव. टॉस साठी मी चंदू गुरोडा यांना आमंत्रित करतोय आणि खूपच सुरेख झेल घेतलेला अमोल मोर यांनी अजय गुरोडा यांना गडी गमावा लागतोय. गुरोडा किंग्स 11 संघाचा चौथा गडी बाद झालेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. अजय गुरोडा यांची जागा घेण्यासाठी ते आकाश आहाडी गुरोडा किंग संघाकडनं. उराडे वॉरियर्स आणि रुद्र किंग यांच्यामध्ये टॉसविन वॉरियर्स त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे टॉस जिंकून. दरम्यान पुढचा चेंडू आणि मला वाटतं निर्धाव चेंडू म्हणावं लागेल. रोहित यांना बीट केलेला आहे रोशन डवला यांनी. 3 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. चांगला षटक हाताळताना रोशन डवला. प्रेशरवाली मॅच आणि एक धाव दुसऱ्या धावेसाठी येत आहेत आणि 2 धाव पूर्ण केलेले आहेत. 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. बघूया पुढच्या चेंडूला 5वा चेंडू षटकातला आणि निर्धाव मला वाटतं पूर्णपणे बीट झालेला. जोरदार मारण्याच्या प्रयत्नात शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू 2 धावांची गरज गुरोडा किंग संघाला. मारा करण्यात ते आकाश आहाडी आणि बीट आणि खूपच सुरेख अशी गोलंदाजी रोशन डवला यांनी शेवटच्या चेंडूवर आकाश आहाडी